CIB न्यूज, प्रयत्न आमचा, न्याय तुमचा. 24 जून 2026. महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा वेग घेतला असून कोकणासह विदर्भातील अनेक भागांत पावसाची चांगली हजेरी लागली आहे. काही जिल्ह्यांमध्ये जोरदार सरी कोसळल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये खरीप हंगामाच्या पेरण्यांना वेग आला असून कृषी विभागाने शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. मुंबई आणि ठाणे परिसरात रेल्वे प्रशासनाकडून विविध तांत्रिक कामांसाठी विशेष ब्लॉक घेण्यात येत असून प्रवाशांनी रेल्वे वेळापत्रक तपासूनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. राजकीय घडामोडींमध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यातील आरोप प्रत्यारोप अधिक तीव्र झाले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांनी संघटनात्मक हालचाली वाढवल्या आहेत. राज्यातील 7 मान्यवरांना यंदाच्या पद्म पुरस्कारांनी गौरविण्यात आल्याने विविध क्षेत्रांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. पुणे शहरात टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि वाढत्या पाणीटंचाईचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असून नागरिकांनी प्रशासनाकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. विदर्भात मान्सूनचे आगमन झाल्याने शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक भागांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला असून प्रशासन सतर्क आहे. मराठवाड्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसामुळे केळी व इतर पिकांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी होत आहे. ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि रायगड परिसरात आज दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. सोलापूरमध्ये चोरीच्या एका मोठ्या घटनेने खळबळ उडाली असून अल्पावधीत मोठ्या प्रमाणात दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे. CIB न्यूज, प्रयत्न आमचा, न्याय तुमचा.